इन्व्हाइट करूयात. नरेश आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड इथे आपण घेऊन जायचं आणि त्याचबरोबर टीम तेलुगुवाडी संघाची सर्व खेळाडूंना विनंती असणार आपण लाईनमॅनचा ताबा घ्यायचा आहे. आणि याच्या अगोदर आता ही मॅच झाली होती टीम करवली आणि टीम तेलुगुवाडी संघाच्या मध्ये, तेव्हा बॅटिंग करत असताना अर्धशतकीय खेळी केली तर टीम करवली संघाचा राकेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राकेश आपण यायचं, आपण सुद्धा विनंती असणार आहे. आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड इथे घेऊन जायचंय. ऑन स्क्रीन आपण पाहायला मिळत आहे ते म्हणजे नरेश शिप्तेला आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड इथे देत आहोत. नरेश शिप्ते मॅन फ्रॉम करबाचीवाडी. चला एक पंच आपण जायचंय. बॉल सुद्धा मैदानामध्ये जायचे. चला पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय. टीम तेलुगुवाडी संघ आपला एक कोण असेल तर पंचांच्या भूमिकेसाठी आपण मैदानामध्ये जा. चला विनंती असणारी टीम तेलुगुवाडी संघाच्या सर्व खेळाडूंना आपण लगेचच लाईनमॅनचा ताबा घ्यायचा आहे. आता याच्या पुढील आपल्याला 4 मॅचेस पाहायला मिळणार आहेत तर विनंती असणारे आपण लाईनमॅनचं थोडंसं काम करायचंय. ज्या पद्धतीने आज आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय, नियोजन पाहायला मिळतंय, टीम तेलुगुवाडी संघाचं कौतुक करावं तितकं कमी असणार आहे. या संपूर्ण टीमचं आपण पुन्हा एकदा खूप सारे आभार मानूयात, खूप सारे कौतुक त्यांचं करूयात. जवळ मॅच आयुष्याने मॅच क्रमांकाचा विचार केला तर आजच्या या दिवसामधील सेकंड राऊंड मधील ही 4थी असणार आहे शेवटचा सामना. एका साईडला टीम कलमचे, एका साईडला टीम तामाने. एक बिग फाईट थोड्याच वेळात इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. पण ट्राय वरती पहिला षटक करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज. पहिला बॉल फटका फसलाय बराच काळ हवेमध्ये आणि तिथे जजमेंट होऊ शकले नाही आणि पहिला बॉलने सीमा रेषा गाठली आहे. हिटमॅन सवार बॉल सीमा बार. धावा मिळते 4 चौकार. पहिला बॉल वरती मिस्टॅम्प फटका होता परंतु त्यांनी त्या बॉलने सुद्धा सीमारेषा गाठली, चौकार मिळवलं. हा दुसरा बॉल लोअर बुलटॉस यावेळेला समोरच्या दिशेने एक फ्लॅट अँड फ्युरियस आपल्याला बॉल सीमारेषा बार. हा चौकारानंतर षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या आपण पाहतो स्कोरवरती ती म्हणजे 10 या आकड्यावरती. मैदानाच्या टीम गलमजे जेव्हा मैदानाच्या आत असते तेव्हा बॉल हा मैदानाच्या बाहेर असतो. कारण का ते कारण म्हणजे एकच, अंमलबळ हिटमॅन. चांगली कामगिरी संपूर्ण हंगामामध्ये त्याचबरोबर या संपूर्ण विभागामध्ये सातत्याने करताना पाहायला मिळतो तो हिटमॅन स्ट्रायकिंग एंडला. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली आणि सरळ बॉल यशरक्षक हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळाला. चौकाराला षटकाराला त्याच्यानंतर एक डॉट बॉल सुद्धा मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय. एक चांगली बॅटल आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते टीम गळमजे आणि टीम तामाने या 2 संघामध्ये. बॉल क्रमांक 14 पुढे आले होते, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं आणि
पंचांकडे अपील जरूर मागितली होती, परंतु आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, अगदी समोर अंमल वाढवला, त्यांच्या समोर गोलंदाजी करायची आणि अद्यापर्यंत 10 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु 2 डॉट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिला चालू आहे. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 10. कवलटप्पाचा मिनी हेलिकॉप्टर आणि फार वेगाने बॉल अलॉंग द कार्पेट, अगदी जमिनी लगत बॉलने सीमारेषा गाठली आहे. डीपेक्षा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल. चौकार. हा ट्रॅकर अगदी अकुटप्पाचा बॉल, यावेळेला शॉर्ट ऑफ पुल आपल्याला पाहायला मिळाला. पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. डिलाइटफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. पहिला षटकाकडेच तुमची धावसंख्या पाहायला मिळते. टीम कलमजी संघाची आपण पाहायला गेलं तर मग 20 धावा, 2 चौकार 2 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 20 पाहतोय. अजूनही 12 बॉलचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये आता बाकी असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदा अंकित, 1 ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल लोअर फुलटॉस होता, अगदी समोरच्या दिशेने फार वेगाने बॉल खेळाडूच्या मस्तक वरती दस्तक देणारा, सीमारेषा गाठणारा चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या आता पुढे जाताना बाहेर जाऊन पोहोचेल ना, ती म्हणजे 24 या आकड्यावरती. अमोलने पहिल्या षटकामध्ये आपले रंग उधळले आणि आता विचार केलात ना तर मग अंकित सुद्धा त्या लय मध्ये येताना बाहेर मिळते. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. दुसऱ्या बॉल वरती आक्रमकता पाहायला मिळाली. हवाई सफर षटकार, सिक्सर. पहिल्या 2 बॉलवरती अंकितने सुद्धा 10 धाव बनवल्या. संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 30 या आकड्यावरती. 30 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस ही धावसंख्या पाहतोय. आर्यनवरती आक्रमकता दाखवली, परंतु आर्यन मध्ये देखील क्षमता आहे, कमबॅक करावं लागणार आहे. हा ट्रॅकर बॅटची गळा घेतली आणि बॉलने लॉंग स्टॉपला निसटताना पाहायला मिळाला. एक नशिबाचा संजीवनी चौकार. चौकार आणि टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. 34. अप ट्राय करतो. कुठे बॉल होता, यावेळेला मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला होता. चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु तो थोडासा पुढे पडला आणि त्या कारणाने चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणता येईल. या बॉलवरती आता फक्त सिंगल अर्जित झाली. टीमची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 35 या आकड्यावरती. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 35 पाहते. अजूनही 2 बॉलचा खेळ
आता इथे बाकी असणार आहे. खराब बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळते, परंतु कल्पेश यांचं कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने गॅदर त्यांनी यस्टनच्या मागे केला, नाहीतर मग ही बॉलने लॉंग स्टॉपला निसटताना पाहायला मिळाला असं, परंतु चांगलं पाठीमागे बॅकअप पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. आर्यनवरती कुठेतरी आज आता दडपण प्रेशर क्रिएट केलंय या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅकफुटवर टाकले आर्यनला, परंतु आर्यनला कमबॅक करावं लागणार आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आपल्याकडे फटका बसलाय बराच काबेमध्ये, परंतु हाई बॉल वॅकंट एरिया मध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळाला आणि बघता बघता हाई बॉल सीमारेषा गाठेल. याही बॉलवरती चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या वेगाने पुढे जाताना पाहायला मिळेल. 40 आकड्यावरती 40 रन. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील. शेवटच्या बॉलवरती अगदी वेगाने प्रहार करायचा होता मुलांना, परंतु कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. अलॉंग द कार्पेट आपल्याला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. या बॉलवरती सिंगल आणि षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये धावा बनवल्या तर म्हणजे 41. अजूनही 6 बॉलचे खेळ येणं बाकी आहे. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा डीसी ब्रेक. ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि या बॉलवरती फक्त सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळेल. या सिंगलने टीमची धावसंख्या हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळेल. 42. या वेळेला बेसबॉल हिट, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती. यावेळेला लॉंग द कार्पेट आपल्याला मिड विकेटच्या दिशेने आणि हाई बॉल सीमारेषा गाठेल. आणखीन एक बॉल, चौकार. बॉल 58 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर, ओहो व्हॉट अ शॉट, हॉट शॉट ऑफ द डे. नाव आहे अंकित, मॅन फ्रॉम कलमजे, षटकार.
आता बनवायचे आणि वैयक्तिक धावसंख्येचा आपण इथे विचारच केला नाही, कारण का ज्या पद्धतीने चौकार षटकार लागत होते आम्हाला वेळच तिथला मिळाला नाहीये. परंतु वैयक्तिक धावसंख्येवरतीच आपण जाऊयात. अमोलच्या वैयक्तिक धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 26 धावा अमोल वैयक्तिक धावसंख्येवरती, आणि अंकितचं आपल्याला पाहायला गेलं तर मग 43 धावसंख्येवरती अंकितने आपली वैयक्तिक खेळी केली आहे. एक चांगली हार्ड हिटिंग बॅटिंग मैदानाच्या आत इथे पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या 70 या आकड्यावरती पोहोचवली. 18 बॉल मध्ये 71 ची गरज. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. आपण एका साईडला टीम दाखने, त्यांच्या विरोधामध्ये टीम ठरवली. आपण सज्ज राहायचं. टीम दाखने, टीम करवली. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच या ही विनंती. टीम दाखने, टीम करवली, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. जाऊयात डीजे माशाकडे, घेऊयात एक छोटासाठी ब्रेक. मॅच सेशन जिथे पहिल्या डावामध्ये बनवला गेला त्या म्हणजे 70 धावा. 18 बॉल मध्ये 70 धावा. आता 71चा पाठलाग करावा लागणार आहे. 71चा पाठलाग करण्यासाठी शैलेश पवार आणि त्याचबरोबर सिद्धेश पवार आपल्याला इथे पाहायला मिळतील. पवार ब्रदर्स खेळपट्टीवरती सज्ज होईल. बाउंड ट्रॅक वरती अमोल वाडवल आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. 18 बॉल 71ची गरज. मॅचला इथे सुरुवात होईल. गेम इज ऑन. मॅच 18 बॉल 71ची गरज. सामन्याला सुरुवात होते. गेम इज ऑन. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती फटका बसलाय. मिड विकेटला आर्यन कोणतीही चूक करत नाहीये. पहिल्या बॉल वरती शैलेश पवार एक मोठा मासा गळा लागलाय. पहिल्या बॉल वरती पहिला धक्का.
करायचा होता आणि तो पाठलाग करताना पहिला बॉल वरती शैलेश पवारला आपली विकेट गमावी लागली. नवीन आलेला कल्पेश पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर अगदी गुड टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ पद्धतीने हाताळलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सरळ शरीर यष्टीला जाऊन तो बॉल आदळला गेला आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. पहिला विकेट त्यानंतर डॉट बॉल. आता 16 बॉल 71 धावसंख्येचा पाठलाग आता करावा लागणार आहे. त्याच्यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. टीम करवली टीम दागणे या दोन संघामध्ये. यावेळेला कल्पेशचा प्रहार तर गेलाय. एलिव्हेशन गाडले. डिस्टन्स यावेळेला गाडणार नाहीये. वा काय कॅच पकडले. एक वेल जज कॅच आणि कल्पेशला देखील मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धक्का क्रमांक 2 बाद. बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. गुड टप्प्याचा बॉल आणि ही बॉल आपल्याला यशच्या हातामध्ये 20वा घेताना पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळेल. जिथे तुम्हाला 71चा पाठलाग करायचा होता. कुठेतरी एक फ्लाइंग स्टार्टची खऱ्या अर्थाने गरज होती, परंतु त्याच्या विपरीत आपल्याला घडताना पाहायला मिळते आणि पहिल्या 4 बॉलवरती एकही धावाली नाही आहे आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. हाही फटका बसलाय. आणखीन एक आपल्याला विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 3 हा बाद. हा अमोलने अद्यापर्यंत 5 बॉल हाताळले. 3 विकेट मैदानाच्या बाहेर पडले. एकही धाव खर्चली गेली नाहीये. मेडन षटक किती हाताळेल का. शेवटचा बॉल. याही वेळेला फटका बसला. आणखीन एक विकेट घेण्याची संधी राजच्या माध्यमातून तिथे कॅच ड्रॉप होताना बाहेर मिळाली, परंतु डॉट बॉल. या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील पहिलं मेडन षटक हाताळलंय. नाव आहे अमोल वाडवळ. 12 बॉल 71ची गरज. जेवढे एक छोटासा डीजे ब्रेक. सिद्धेश पवार आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. मॅच मध्ये आता तितकंसं काहीच राहिले नाहीये, परंतु सिद्धेशला संधी आहे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी. सिद्धेशने अनेक वेळा स्वतःला सिद्ध केले. पुन्हा एकदा तो सज्ज होईल. पहिला बॉल स्लॉट स्वीप करायचं होतं. आडवा बॅटने खेळायचं होतं. वेगाने बॉल आपल्याला थायपॅटला जाऊन आदळताना पाहायला मिळाला आणि हा पहिला बॉल देखील डॉट आलाय. अद्यापपर्यंत 7 बॉलचा खेळ झालाय. 7 बॉल मध्ये एकही धाव अजूनपर्यंत स्कोर कार्डवरती लगावली गेली नाहीये. बॉल क्रमांक 8. या वेळेला षटकाराने आपल्याला आगास करताना पाहायला मिळाला. षटकाराने खातं खोललंय. सिद्धेश पवार मॅन फ्रॉम दामणे 6.
संधी खोल टप्प्याचा बॅटची कडा घेतली होती. बॉल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपल्याला 20वा घेताना पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आत. त्यापर्यंत 7 डॉट बॉल आणि एक 8व्या बॉल वरती तो षटकार काय मिळाला होता. खोल टप्प्याचा याही वेळेला चांगला टप्प्यावरती आपल्याला बॉल पाहायला मिळतो आणि आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अक्षरशः टीम टॉमच्या संघाने इथे डॉमिनेट केलंय. ही बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण आपल्याला राज राऊत यांचं पाहायला मिळालं. राजचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या पद्धतीने बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने खेळताना पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर मानगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याला उत्कृष्ट गोलंदाजाने नवाजला गेलं होतं. तोच राज आता टीम गावासाठी खेळतोय. खोल टप्प्याचा वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. अंकित आले होते परंतु बॉलला तिथे जाऊन दिलं आणि बॉलने सीमारेषा काढली. चौकार. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 11. 71चा पाठला करत होता. 6 बॉल 60ची गरज. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिलं षटक अमोलने हाकललं चांगल्या पद्धतीचं. दुसरं राज आले त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीचं हाकललं आणि आता तिसरं षटक हाकलण्यासाठी आपल्याला आर्यन हे गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आता बाकी असणार आहे मॅच मध्ये. फक्त आणि फक्त औपचारिकता. ही बॉल समोरच्या दिशेने अंकित आले तर अंकित तिथे बॉलला अडवतील. तोपर्यंत एक सिंगल आपल्याला अर्चित करताना पाहायला मिळेल. टीम खरवडी संघ टीम दागणे संघ आपण देखील सज्ज व्हायचं. याच्यानंतर आपली पहिली सेमीफायनल लगेचच आपण इथे खेळवणार आहोत. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. मैदानामध्ये टीम करंजी संघाचं वर्चस्व पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने टीम करंजी संघ आपल्याला टॉप 4 मध्ये जाताना नक्कीच पाहायला मिळेल. जिथे 3 बॉल 59ची गरज आहे. ही बॉल फ्लॉक चूक करायचं होतं. बॉल मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. राजने कोणतीही चूक केली नाही आणि आणखीन एक फलंदाज बाद. आपण पाहतो आता 2 बॉलचा फक्त खेळ बाकी असणार आहे. ही बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि आता शेवटचा बॉल. खोल टप्प्याचा बॉल आणि या बॉलला सीमारेषा पाठवले. शेवटच्या बॉलवरती षटकार. टीम करंजी संघ विजय होताना पाहायला मिळेल. विजय संघांचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना देखील देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. एक छोटासा डिझेबेक त्याच्यानंतर आपल्याला सेमीफायनल क्रमांक 1